वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर आज मी ना तुम्हाला मस्तपैकी पालक वड्याची रेसिपी दाखवणार आहे, ते नक्कीच बघा. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सोप, धने, जिरे घेतलेले आहे, लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. तर याला ना जाडसर असं मिक्सरमधून पेस्ट करून घ्यायची आहे, जसं की मी केलेली आहे. एक भांडं घेतलं, त्याच्यामध्ये भरपूर सारी पालक आणि आपण ज्याचा पेस्ट केला होता तो ॲड करून बेसन घेतलेलं आहे, थोडंसं हळद, धनिया पावडर, लाल तिखट, ओवा आणि मीठ आणि वरतून टाकायचं आहे जिरे पावडर. मस्तपैकी जिऱ्यानं खूप छान अशी स्मेल येते आणि वरतून थोडासा ना सोडा टाकून घ्यायचा आहे आपल्याला. आणि याला ना पाणी न टाकताच मिक्स करून घ्यायचं आहे हाताने, कारण की पालकमध्ये पाणी असते, त्याच्यामुळे याच्यामध्ये पाणी टाकायची काही गरज नाही. तर हे सगळं ना एकजीव होईपर्यंत असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बेसन जसं जसं लागते तसं तसं घ्यायचं आहे. तर इथे मी तसंच करत गेली. बेसन की आधी 2 वाटी घेतली आणि नंतर लागलं तसं तसं घेतली. तर असं भिजवून याला मस्त ठेवली थोडा वेळ आणि मग नंतर ना तेल टाकून घेतली. आपल्याला सोबत पाणी पाहिजे आहे. तर तुम्ही म्हणसाल की हे पालक वडे कसे आहे? तर बघा, अगोदर ना आपल्याला मस्तपैकी आलूगोंडा जसा असते ना छोट्या आकाराचा, तशा प्रकारे तळून घ्यायचा आहे. त्याची जी वरची लेअर असते ना त्याला क्रिस्पी करून घ्यायचं आहे, जेणेकरून ना ते खूप छान असं क्रिस्पी होईल आणि खायलासुद्धा खूप भारी टेस्टी लागेल. वडे तर तुम्ही भरपूर प्रकारे केले असाल, पण एकदा ना ह्या पद्धतीने करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. तर बघा, इथे ना पूर्ण आपल्याला हे वडे भाजून फ्राय करून घ्यायचे नाही, फक्त याची वरची लेअर ना क्रिस्पी झाली पाहिजे आणि नंतर ना हे वडे काढून घ्यायचे आहे. तर अशाच प्रकारे ना सगळे वडे मी फ्राय करून घेते आणि काढून घेते. आणि बघा, तुम्हाला प्लेटमध्ये काढलेले वडे दिसत असेल, तसेच प्लेटमध्ये ना आपण जसं आलू टिक्की बनवतो ना असं स्प्रेड करून, तर वड्यावरती ना स्मॅशर असते ना त्याच्याने प्रेस करायचं, किंवा एखादी वाटी असते त्याच्याने प्रेस करून हा असा वड्याचा आकार द्यायचा आहे आणि परत याला तळून घ्यायचं आहे. एवढे भारी टेस्टी होतात ना फ्रेंड्स, खूप मस्त होतात. आणि नॉर्मल तर हातावरचे सर्वच जण करतात, पण एकदा ना अशा प्रकारे करून बघा, जे की मी ते व्हिडिओ क्लिप ॲड करायची किंवा शूट करायची राहून गेली, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये टाकू शकले नाही. तर तुम्ही एकदा ना अशा प्रकारचे वडे करून बघा, खूप भारी खूप भारी लागते, एकच नंबर लागते. फक्त ट्राय करून बघा फ्रेंड्स. मी जसं व्हिडिओमध्ये दाखवले आहे अगदी तसंच करायचं आहे. याच्यामध्ये तुम्ही सांबार, मेथी वगैरे टाकू शकता बॅटरमध्ये. तर बघा, याची युनिक पद्धत म्हणजे आधी गोल गोल असं करून मस्तपैकी याची लेअर क्रिस्पी करून घ्यायची आहे. नंतर काढून ना वाटीच्या सहाय्याने किंवा स्मॅशर असते त्याच्या सहाय्याने याला असा वड्याचा आकार द्यायचा आहे, त्याला दाबून, आणि मस्तपैकी परत तळून घ्यायचा आहे. काय भारी लागते ना, खूपच भारी. याच्यासोबत हिरवी चटणी तर असेल ना तर आणखी छान लागते. आणि सोबत मस्त मिरच्या तळून घ्यायच्या आणि सॉससोबतसुद्धा खूप भारी लागते. तर अशाच प्रकारे ना मी सगळे वडे इथं तळून घेणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला आवडेल ही मी गॅरंटी देते. पाऊस चालू आहे, पावसामध्ये तर खूप मस्त लागते. पावसाचं जाऊ दे, तुम्ही केव्हाही करून खाल ना तेव्हासुद्धा खूप छान लागते. तर इथे बघा, अशा प्रकारचा ना हा आजचा रेसिपीचा व्हिडिओ होता फ्रेंड्स. तर आजच्या जेवणामध्ये मस्तपैकी मी जी पोळी असते त्याला फ्राय केली होती आणि मस्तपैकी ही वडे आणि सॉस असते ते घेतली. मी हिरवी चटणी वगैरे केलेली नाही, कारण की आमच्याकडे सॉस खूप आवडते त्याच्यामुळे. तर अशा प्रकारचा हा आजचा रेसिपी व्हिडिओ होता. तर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या या व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका फ्रेंड्स. तर भेटते तुम्हाला परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, आणि व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. तर फायनल रिझल्ट असा आणि फायनल वडे आपले असे झालेले आहे, भारीच एकच नंबर लागते. तर इथे बघा फ्रेंड्स, माझं ना इंस्टाग्रामचं पेजसुद्धा आहे पद्मापुरे या नावाने. ज्यांनी कोणी माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो केलं नसेल त्यांनी नक्कीच जाऊन पेजला फॉलो करा. तिथेसुद्धा मी खूप छान छान व्हिडिओज अपलोड करत असते, जे की तुम्हाला आवडेल असे असतात. तर बघा फ्रेंड्स, आजचा हा रेसिपी ब्लॉग असा होता. आय होप आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. परत एकदा म्हणते, कारण की तुमच्या लाईक, शेअर, सबस्क्राईबशिवाय मी काहीही करू शकणार नाही आहे. तर चला मग भेटूया परत. बाय बाय. Audio Jungle.